जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना ठाकरे यांच्या युतीचा पहिलाच मोठा विजय. भाजपासहित शिंदे गटाला दिलाय बडा दणका. 17-0नी मोठा विजय. नेमकं काय झालंय? भाजपाचा कसा सुपडा साफ ठाकरे बंधूंच्या पहिल्याच युतीने केलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी माणूस सुखावला. अनेक छोट्या मोठ्या निवडणुकीत राज आणि उद्धव यांचा युतीचा विजय व्हावा असं अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं आणि तसंच पहिल्या निवडणुकीत 17-0नी मोठा विजय मिळवला आणि भाजपाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा पराभव करून ठाकरे बंधूंच्या नेतृत्वावर असा विश्वास जनतेने दाखवला. दिल्लीमधील ही महत्त्वाची निवडणूक, जी महाराष्ट्रातील अनेक रेल्वे विभागातून मतदान केलं जातं अशा रेल्वे कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना युतीने 17-0नी भाजपाचा दणाणून असा मोठा पराभव केला. भाजपासोबत शिंदे गटाचे अनेक सदस्य होते, परंतु मराठी माणूस जास्तीत जास्त संघटनेत असल्याने मराठी माणसांनी दोन्ही ठाकरे बंधूंनाच साथ दिली आणि रेल्वे कामगार सेना असो किंवा इतर ज्या सेना संघटना आहेत त्यांनीसुद्धा ठाकरे बंधूंनाच मदत केली. आणि महाराष्ट्रातील कामगारांसाठी फक्त राज आणि उद्धवच लढतील आणि त्यांनाच पाठबळ देण्यासाठी आम्ही यामध्ये मतदान केल्याचं कामगारांनी सांगितलं. कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न असो किंवा जे काही इतर ज्या समस्या आहेत ते महाराष्ट्रातील रेल्वे मंत्र्यांपर्यंत फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंचेच नेते पुढे नेतील असा विश्वास बसल्याने आम्ही त्यांना निवडून दिल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी भाजपाने केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता असूनसुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. सत्ता, पैसा यापुढे मराठी माणसाने ठाकरेंनाच साथ दिल्याने आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज यांच्याच पक्षाचा झेंडा फडकवणार असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा नगर परिषद झालेल्या निवडणुका, येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा राज आणि उद्धव यांनाच मराठी माणूस साथ देईल असं वाटतं. त्यामुळेच या निवडणुकीनंतर झालेल्या भाजपाचा सुपडा साफ झाला आणि 17-0नी मिळालेल्या विजयानंतर शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष व्यक्त करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा त्यांनी दिल्या. त्यामुळे आता दिल्ली स्थित असलेली ही निवडणूक ठाकरे बंधूंनी मोठ्या फरकाने जिंकली आणि भाजपाचा सुपडा साफ केला. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसैनिकांचा, मनसे सैनिकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशाच छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू विजय मिळून मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकवतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.